रवींद्र चव्हाण जी, मंत्री सार्वजनिक बांधकाम, अन्न व नागरी पुरवठा, ग्राहक संरक्षण, महाराष्ट्र राज्य यांना मी या ठिकाणी संबोधनाकरता पाचारण करते. सर्वांना विनंती आहे, सर्वांनी दोन्ही हात उंच करायचे आहेत. दोन्ही हात उंच करून आपण सर्वांनी घोषणा द्यायच्या आहेत. बोला भारत माता की, भारत माता की, वंदे वंदे महायुतीचा. भिवंडी आणि कल्याण लोकसभा मतदारसंघाच्या या प्रचार सभेसाठी उपस्थित आदरणीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेजी, सन्माननीय संपूर्ण व्यासपीठ आणि माझ्यासमोर उपस्थित या दोन्ही मतदारसंघातील महायुतीचे आणि आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी उत्सुक असणारे सर्व महायुतीचे कार्यकर्ता बंधू भगिनींनो आणि मोठ्या संख्येने उपस्थित पत्रकार, खरं तर आपणा सर्वांना माहीत आहे, हा लोकशाहीचा फार मोठा उत्सव हा संपूर्ण देशामध्ये सुरू आहे. परंतु काही लोक या लोकशाहीमध्ये चुकीच्या पद्धतीने लोकशाहीला बदनाम करण्याचं काम हे सातत्याने करताना तुम्हाला आम्हाला सर्वांना दिसत आहेत. परंतु आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वात हा देश महासत्तेच्या दिशेने वाटचाल करताना तुम्हाला आम्हाला सर्वांना दिसतोय. आपण सर्वांनी पाहिलं असेल की आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वात इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये कामं सुरू आहेत. या देशामध्ये रस्ता असेल, पुलं असतील, या सर्व गोष्टींमध्ये आदरणीय पंतप्रधानांनी इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये पूर्वीचं काँग्रेस गव्हर्नमेंट यामध्ये बजेटमध्ये प्रोव्हिजन ही फक्त 1 लाखापर्यंत 1 लाख कोटीपर्यंत करायची. आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये 12.5 लाख कोटी रुपयाची प्रोव्हिजन केली आणि त्यामुळे तुम्ही आम्ही सर्वजण पाहता इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये मोठ्या प्रमाणात कामं सुरू आहेत. सर्व ठिकाणी कामांना जेव्हा सुरुवात आहे, रस्ते सुरू आहेत, जलवाहतुकीच्या माध्यमातून पहिल्यांदाच आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी जमीन आणि पाण्यामध्ये सुद्धा वाहतूक करता येऊ शकते या दृष्टिकोनातून जलवाहतुकीला प्राधान्य देण्याचं काम केलं. आज संपूर्ण जगभरामध्ये आपण पाहता की भारतामध्ये रोरो सर्व्हिसेस चालू होऊन जलवाहतुकीला एक मोठ्या प्रमाणामध्ये प्राधान्य आणि पर्यटनाला चालना देण्याचं काम आदरणीय पंतप्रधानांनी केलं. सर्व जगामध्ये आदरणीय पंतप्रधानांचा डंका आहे. फक्त जमीन नाही, पाणी नाही, तर आज अंतराळात सुद्धा आदरणीय पंतप्रधानांनी आपला डंका वाजवायला सुरुवात केली आहे. 2014च्या अगोदर आपण पाहत होता या भारतामध्ये इस्रोच्या माध्यमातून, शास्त्रज्ञांच्या माध्यमातून या भारत देशामध्ये फक्त 34 उपग्रह या देशामधून अंतराळामध्ये सोडण्याचं काम केलं गेलं होतं. परंतु आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वात मला सांगायला आनंद होतो की या सर्व क्षेत्रांमध्ये बलाढ्य देश अमेरिका असेल, चीन असेल, रशिया असेल, जपान असेल, या देशांचीच मोनोपॉली होती. परंतु भारत देशाने सिद्ध करून दाखवलं की या अंतराळात सुद्धा आपल्या भारत देशाची मोनोपॉली आता व्हायला सुरुवात झाली आहे. मोठ्या प्रमाणामध्ये निधी
या उपग्रह तयार करण्यासाठी आदरणीय पंतप्रधानांनी द्यायला सुरुवात केली. 3,440 कोटी रुपये उपग्रह आज आपण देशाच्या माध्यमातून अंतराळात सोडले. छोट्या छोट्या देशांनी जी मोनोपॉली या देशांची होती तुटली. आज छोटे छोटे देश सुद्धा भारत देशाकडे एक वेगळ्या नजरेने पाहायला लागले. आज मॅन्युफॅक्चरिंग करण्यामध्ये, उपग्रह मॅन्युफॅक्चरिंग करण्यामध्ये, स्वस्तामध्ये उपग्रह मॅन्युफॅक्चरिंग करणारा देश म्हणून भारत देश ओळखायला लागला. आणि यामुळे आपल्या देशातली असणारी गंगाजळीमध्ये सुद्धा 40,000 कोटीपेक्षा जास्त निधी मिळायला लागला. हे आदरणीय पंतप्रधानांमुळे शक्य झालंय. मेक इन इंडियाच्या माध्यमातून प्रत्येक क्षेत्रामध्ये आदरणीय पंतप्रधानांनी एक वेगळ्या पद्धतीने काम केलं आहे. म्हणून माझी आपणा सर्वांना विनंती आहे की आपण सर्वांनी 20 तारखेला होणाऱ्या निवडणुकीमध्ये प्रत्येकाने कल्याण लोकसभेमध्ये डॉक्टर श्रीकांत शिंदे आणि भिवंडी लोकसभा मतदारसंघामध्ये कपिल पाटील या दोघांच्या तिसऱ्यांदा हॅट्रिक पळून प्रचंड बहुमताने जिंकून द्यायचा आहे. आपण सर्वांनी महायुतीच्या कार्यकर्त्यांनी ही 20 तारीख आपल्या खासदारांना जिंकून देण्यासाठी अविरत प्रयत्न करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद मंत्री महोदय. मंडळी, अगदी जिल्हा परिषदेच्या कारकिर्दीपासून कामाचा आढावा घेतला तर जिल्ह्यातील सर्व